श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आणि आजचा विषय खूप महत्त्वाचा, आपल्या कुलस्वामिनीची, आपल्या कुलदेवीची सेवा कोणत्या प्रकारे करावी। दररोजच्या आयुष्यामध्ये अगदी तुम्हाला सांगेल, थोडी का असेना 2 मिनिटाची सेवा नक्कीच आपल्या कुलस्वामिनीची होणं खूप महत्त्वाचं आहे। आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीची सेवा झाल्याने आपल्याला यश प्राप्ती मिळत असते। आपल्या मुलांच्या मागे सदैव कुलस्वामिनी ह्या संरक्षण म्हणून, त्यांचं कवच म्हणून हे सदैव त्यांच्या पाठीशी उभ्या राहतात। म्हणून आपल्या घरामध्ये कुलस्वामिनीचा मंत्र जप असू द्या किंवा थोडी का असेना आपल्या घरात सेवा होणं खूप महत्त्वाचं असतं। आणि बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की ताई, कुलदेवीची सेवा जी असते ती कशा पद्धतीने आपण करावी, कोणता मंत्र असा आहे की तो आपण जपू शकतो। आता मी खास करून माझी कुलस्वामिनी कोणती आहे तर तुळजापूरची आई, तर तुळजापूरच्या आईचा जो मंत्र आहे तो मी नक्कीच या व्हिडिओमध्ये सांगेल। आणि तो मंत्र आपण दररोज 11 वेळ का असेना तरी आपण जप करावा। तुम्हाला जर तुमची कुलस्वामिनी माहिती नसेल तर नक्कीच माहिती करून घ्या। आपले जे शक्तिपीठ आहेत, 3.5 शक्तिपीठ आहेत, त्यापैकी आपली कुलस्वामिनी एक असते। आणि त्या जर तुमच्या कुलस्वामिनी नसतील, दुसऱ्या असतील तर त्या ग्रामदैवत आहेत। ग्रामदैवतांची जर तुम्ही पूजा करत असणार, ग्रामदेवीची पूजा करत असणार तर तुम्हाला सांगेल 100% पुण्यप्राप्ती ही आपल्या कुलस्वामिनीच्या पूजनाने मिळते। मात्र ग्रामदेवीची पूजा केल्याने आपल्याला फक्त 10% हे पुण्यप्राप्ती मिळत असते। आणि मी हे का सांगत आहे, आपल्या गुरुमाऊलींच्या सांगण्यानुसार हे सांगत आहे। गुरुमाऊली नेहमी आपल्याला सांगत असतात, आपल्या महाराष्ट्राचे कुलदेवी जे आहेत त्या 3.5 शक्तिपीठ आहेत, रेणुका आई, महालक्ष्मी आई, तुळजाभवानी आई आणि सप्तशृंगी आई। या 4ही तुमच्या नसतील तर दुसऱ्या असतील, तुम्ही दुसऱ्या देवीला पूजत आहे तर तुमची कुलदेवी नाही तर ती ग्रामदेवी आहे, हे लक्षात घ्या। आणि तुमची कुलदेवी कोणती आहे ते लवकरात लवकर प्रयत्न करा की आपली कुलदेवी कोणती आहे, त्या कुलदेवीचं नामस्मरण आपल्या घरात होणं खूप महत्त्वाचं आहे। तेव्हाच तुम्हाला कितीही पारायण तुम्ही करत आहे, दुर्गा सप्तशती असू द्या, मंत्र जप असू द्या, जोपर्यंत तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नाही तोपर्यंत त्याचं पुण्यप्राप्ती ही फक्त 100 मधून 10% तुम्हाला मिळते, पूर्ण पुण्यप्राप्ती मिळणार नाही। हे लक्षात घेऊन तुम्ही सेवा करू शकतात। आता बघा, आपल्या विषयाला सुरुवात करते। दररोजच्या जीवनामध्ये जेव्हा आपण देवपूजा करत असतो तर आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण कुलदेवीची, कुलस्वामिनीची पूजा कशा पद्धतीने करू शकतो। तर बघा, सर्वप्रथम सांगेल, आपण देवपूजा करत असतो, देवपूजा करत असताना आपली कुलदेवी जी असेल, आता माझी जी कुलदेवी आहे तुळजापूरची आई, त्यांचा टाक आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे। तुमच्या घरामध्ये टाक नाही आहे तर तुमच्या घरात फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे। फोटो तरी आपल्या कुलस्वामिनीचा असावा, मूर्ती, फोटो किंवा टाक या तिघींपैकी एक असलं तरी सुद्धा चालेल, आपल्या घरात असणं खूप आवश्यक आहे। त्या टाकाचा आपण अभिषेक जेव्हा करत असतो किंवा फोटो आपण स्वच्छ दररोज पुसायचा आहे तर तेव्हा आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्र जप करायचा आहे। कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती नसेल तर 99 मंत्र जो असतो आपला, ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे, हा मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळून जाईल। हा मंत्र जप करत आपल्याला कुलदेवीचा फोटोच पुसायचा आहे किंवा कुलदेवीचा टाक असेल तर त्याचा अभिषेक आपल्याला करायचा आहे। अभिषेक करत असताना अगदी 11 पळ्या पाणी जे असतं ते आपण कुलदेवीच्या टाकावर आपण अर्पण केलं तरी सुद्धा चालेल। स्वच्छ टाक असा पुसून घ्यावा, फोटो असेल तो पुसून घ्यावा, टाकाला हळदी कुंकू आपल्याला व्हायचे आहेत। त्यानंतर फुलं असेल, जे कोणतं फूल तुमच्याकडे असेल ते फूल आपल्याला कुलस्वामिनीला अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सांगेल, तुमच्या घरामध्ये तुपाचं निरंजन 1 वेळ का असेना सकाळी किंवा संध्याकाळी कुलदेवीला म्हणून आपण अर्पण करायचं आहे, ओवाळायचं आहे। सकाळी किंवा संध्याकाळी दोघी वेळा लावलं तर अतिउत्तम, पण 1 वेळा तरी आपण कुलस्वामिनीचा जो टाक असेल किंवा फोटो असेल त्याला आपण निरंजन ओवाळायचं आहे तुपाचं। त्यानंतर तुम्हाला सांगेल, तुमची जर कुलदेवी तुळजापूरची आई असेल तर तुम्हाला मंत्र सांगते कुलदेवीचा, ओम ऐं ब्रीं श्रीं तुळजाभवानी महिषासुरमर्दिनी नमः, हा मंत्र आहे, हा नक्कीच तुम्ही जप करा। इथे मी स्क्रीनवर तुम्हाला देऊन देईल, किंवा ओम भवानी नमः हा मंत्र एक आहे। या दोघींपैकी एक मंत्र तुम्ही दररोज जप करू शकतात। अगदी तुम्ही 11 वेळा केला तरी चालेल, तुम्हाला शक्य झालं तर 1 माळ जप करावा, या पद्धतीने तुम्ही करू शकतात। शक्य झालं तर तुम्हाला मंगळवारी उपवास करता आला तर कुलदेवीचे मंगळवार आपण अधूनमधून करायला शिका। जसेच की बघा, 5 मंगळवार संकल्प करून कुलदेवीचे मंगळवार मी हे करत आहे, त्या पद्धतीने 5 मंगळवार उपवास आपण कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करावे। वर्षातून 5 मंगळवार करा तरीही चालेल। तुमच्या आता माझ्या देवीचा वार जो आहे तो मंगळवार आहे, तुमच्या देवी माहिती असतील तर त्यांचा वार कोणता ते जाणून घ्या। मंगळवार किंवा शुक्रवार हा
कुलस्वामिनींचा वार असतो आणि त्यापैकी कोणताही वार तुम्ही तुमच्या मनाला माहिती नसेल तर स्वतः डिसाईड करा की मला हा मंगळवार किंवा शुक्रवार हा मी नेमते देवीचा, आणि त्या पद्धतीने तुम्ही कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करायचं आहे। देवीला आपण सांगायचं आहे की देवी आई तुझी मी उपवास करत आहे, त्यामुळे तुम्ही 5 मंगळवार किंवा 5 शुक्रवार करू शकतात। आपल्या देवघरातील फोटो किंवा टाक असेल तर त्यांना आपल्याला मंगळवारी आणि शुक्रवारी किंवा दुर्गाष्टमी असू द्या किंवा पौर्णिमा तिथी असू द्या, अशा विविध तिथींना आपल्याला नक्कीच खिरीचा नैवेद्य महिन्यातून एकदा तरी दाखवायला शिका। या गोष्टी नक्कीच करा। पौर्णिमेच्या दिवशी आपण गोडाचं बनवत असतो, त्या दिवशी नक्कीच तो नैवेद्य अर्पण करा, किंवा विडा असतो, तांबूल असतो, तो सुद्धा देवी आईला प्रिय असतो, तो सुद्धा कधीतरी आपण त्यांना अर्पण करायला शिका। या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या देवी आईला प्रसन्न करणाऱ्या असतात। वेणी असतो, गजरा असतो बघा, तो सुद्धा देवी आईला आवडत असतो। त्यामुळे तुम्ही मंगळवार बघून, तुम्ही ज्या पद्धतीने मंगळवार किंवा शुक्रवार हे बघून किंवा दुर्गाष्टमी, पौर्णिमा हे तिथी बघून देवी आईला गजरा सुद्धा अर्पण करायला शिका। या छोट्या छोट्या गोष्टी आपण देवीला ज्या आवडत असतात कुलस्वामिनीला त्या करायला शिकायला पाहिजे, आणि अशा पद्धतीने आपण नित्य नियमाने दररोजच्या जीवनामध्ये या सेवा करू शकतो। आणि दररोज गजरा वेणी नाही शक्य झालं, अगदी एक फूल सुद्धा व्हायला तरीही चालेल, फक्त मंत्र जप आपण करत राहावं। 11 वेळा का असेना, ज्यांना कोणाला वेळ साध्य होत नाही, धावपळीचं जीवन आहे, अगदी तुम्ही 11 वेळा मंत्र म्हटला तरी सुद्धा चालेल। या पद्धतीने आपण कुलस्वामिनीची सेवा आपल्या घरामध्ये करू शकतो। बऱ्याच लोकांना संभ्रम असतो की दररोजच्या जीवनामध्ये आपण कुलस्वामिनीची सेवा कशा पद्धतीने करायला हवी, या गोष्टींचं आपण सगळे नियम किंवा या गोष्टी पाळून आपण या पद्धतीने पूजा अर्चा करू शकतो। कुलस्वामिनीची ज्या दिवशी आपण उपवास करतो त्या दिवशी मांसाहार टाळायचा प्रयत्न करायचा आहे। आपणच नाही तर आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी सुद्धा आपण घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने आपण कुलस्वामिनीची पूजा आपल्या घरामध्ये करायची आहे। सांगितलेली सेवा जी ती कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते, महाराजांच्या चरणी अर्पण करते, आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।